श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम. ठीक आहे म्हणाला कुंभकर्ण परत हे बघ हे पण तुला मान्य आहे. मग काय केलं त्यांनी त्या वानराला हातावरती घेतलं, तळहातावरती असं उचललं आणि घेतलं आणि असं दाबल्यानंतर त्या वानराचा जीव कासावीस झाला. ती तिसरा वाटा तुला देतो म्हणल्यानंतर सुद्धा तो नकार दिला. बघा म्हणजे पार्टी बदलायला आपण किती पार्ट्या बदलतो, 500 रुपये, 1000, 2000, जास्तीत जास्त 5000 है का नाही. पार्ट्या अजिबात बदलायच्या नसतात आणि वानरानं पण तेच केलं. ठीक आहे म्हणाले. मग अक्षरशः त्या वानराने नामस्मरण करत राम 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 म्हणत तो प्राण सोडला, पण रावणाचं नाव घेतलं नाही. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस विठ्ठल विठ्ठल. देवी दिला देह भजन गोमटा, तो हे झाला पटा बाधिकेचा. म्हणून याच देही भजन कीर्तन केलं पाहिजे. नाम हे खूप श्रेष्ठ आहे. आपल्याला हे चंदन रूपी देह किंवा असा एवढा सुंदर देह दिलेला आहे. एकदा काय झालं, एका जंगलामध्ये एक राजा शिकारीला गेला होता. शिकारीला गेलेला असताना त्या जंगलामध्ये एक हरिण धावत होतं. हरिण खूप वेगाने हरिण धावत होतं. हरिण धावत असताना हरिण काही त्याच्या हाती लागलं नाही, पण त्याला धावून 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 खूप तहान लागली. त्या राजाला तहान लागली असताना दूरवरती एका त्याला कुटिया किंवा झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक लोहार राहत होता. त्या लोहाराकडे गेला आणि ह्या राजाला फार तहान लागलेली होती. त्या झोपडीमध्ये गेल्यानंतर म्हणाला, बाबा थोडस मला पाणी भेटेल का. ठीक आहे बाबा या म्हणला. तांब्या भरून पाणी दिलं त्याला. त्या राजाने ते पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर हे उपकाराची फेर हे करावी लागते. राजाला वाटू लागलं आपला या जीवानं आत्मा शांत केला आहे तरी आपण ह्याचा उपकार, कृतज्ञ आणि कृतज्ञता ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तरी आपण ह्याला काहीतरी म्हणजे थोडंफार उपकाराची परतफेड करायला पाहिजे. अशा प्रकारे त्या राजाने त्या लोहाराला म्हणलं, हे बघ हे सगळं दिसतं ना, हे परिसर, जंगल, हे चंदनाची बाग सगळं हे माझं आहे. तर तुला ह्या साईडची चंदनाची बाग तुला. तो गरीब म्हणाला ठीक आहे मला धन्यवाद म्हणाला. राजा निघून गेला. पण त्या लोहाराला चंदनाची बाग काय किंवा नारळाचं झाड काय यातला फरक समजत नव्हता. त्या लोहारानं एक 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 करून लाकूड तोडला, त्याचे कोळशे केले आणि कोळशे निघून बाजारात विकला. 2-3 वर्षे होऊन गेल्यानंतर या राजाला वाटलं आपण त्या एका गृहस्थाला चंदनाची बाग दान केलेली होती, तरी आपण जाऊन बघूया त्या चंदनाच्या बागेचा त्यांनी काय उपयोग केला किंवा काय सार्थक करून घेतलं. असं म्हणून तो राजा चंदनाच्या बागेकडे गेला आणि त्या गृहस्थाला विचारलं, बाबा मी तुला चंदनाची बाग दान केली, तू काय केलंस. तो लोहार म्हणाला मी कोळशे केले आणि विकले. अरे अरे काय केलंस तू हे. ठीक आहे आता थोडीफार लाकडे म्हणजे उरले आहेत का तुझ्याकडे. तो ग्रस्त म्हणाला हो 1-2 मोळ्या होतील आहेत माझ्याकडे. बरं ठीक आहे घे ती मोळी आणि चल आपण. कुठे तू चल तरी माझ्या मागे. त्याच्या मागे मागे राजाचे गेला. तो राजा त्या ग्रस्ताला लोहाराला घेऊन वखारीमध्ये गेला, म्हणजे जिथं लाकडाची खरेदी विक्री चालते तिथं घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर त्या व्यापाऱ्याला विचारलं बाबा ह्याचं वजन करा की हे किंवा ह्याची परीक्षा घ्या, चंदनाचं आहे का अजून काय दुसरं. त्या वखारीतल्या मालकानं ते चेक केल्यानंतर किंवा त्याची परीक्षा घेतल्यानंतर ते म्हणाला राजे हे तरी चंदन आहे. राजे म्हणाले ह्याची किंमत कर बरं किती होईल. किंमत कर म्हणल्यानंतर तो वखारीचा मालक म्हणू लागला हे बघा लय फार तरी 2-4 हजार येतील.
आणि ह्याच्यापेक्षा जास्त मी काही देऊ शकत नाही. मग त्या लोहाराला वाटलं एवढ्याशा मोळीला 2-4 हजार तर अख्ख्या चंदनाच्या बागेला किती पैसे आले असते. तर मी फार फसलो राजे, मला क्षमा करा. पुन्हा अशी मी